नाशिक पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 8 मधील आनंदवली येथील कॅनल रोड येथे आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या निधीतून जॉगिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याचे भूमिपूजन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते झाले। समारंभात बोलताना आमदार सीमाताई हिरे यांनी सांगितले की हा जॉगिंग ट्रॅक ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरणे, योगा आणि प्राणायाम करण्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरेल। विशेषतः आनंदी सखी मंडळाच्या महिलांसाठी येथे एक हॉल बांधण्यात आला आहे, ज्याचा वापर विविध उपक्रमांसाठी केला जाईल। त्याचबरोबर या भागात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देखील बांधली गेली असून ती लवकरच लोकांसाठी खुली केली जाणार आहे। त्यांनी सोमेश्वर येथील MP थिएटर आणि बालाजी मंदिर येथे 3 कोटी रुपयांच्या भक्तनिवास बांधकामाचाही उल्लेख केला। या समारंभाला ज्येष्ठ नेते महेश हिरे, रामहरी संबेराव, भगवान काकड, शिवाजी अप्पा शहाणे, नारायण जाधव, रवींद्र जोशी, दशरथ लोखंडे, महेंद्र शिंदे, संदीप काळे, तुषार पगार, निलेश जोशी, गौरव बोडके, शिवम तिवारी, प्रशांत सूर्यवंशी, किरण आहेर, सुरेंद्र कुमार पंडित, अशोक परदेशी, ओमनाथ गुप्ता, जितेंद्र बागुल यांसारखे अनेक मान्यवर आणि स्थानिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। उपस्थितांच्या या मोठ्या संख्येमुळे समारंभाला अधिक महत्त्व प्राप्त झाले। आज आपल्या ग्रीन झोन कॉलनीमध्ये जॉगिंग ट्रॅकच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 20 लाख निधी देऊन इथे या कामाचं सुरुवात होत आहे। जॉगिंग ट्रॅक त्याचबरोबर बसायला गजिबो अशा पद्धतीचं काम इथे असणार आहे। आता इथे आल्यानंतर आपण बऱ्याच जणांनी सांगितलं की पुढे अतिक्रमण आहे पाण्याच्या टाकीजवळ, त्याचबरोबर अजून पुढेही काम करण्याची आवश्यकता आहे असं सांगण्यात आलेलं आहे। निश्चितच आपण हे जे काय काटेरी झुडपं गवत आहे ते सर्व साफसफाई करून तिथलं जे अतिक्रमण आहे ते सुद्धा काढण्यासाठी मी महापालिकेला कळवून आपण अतिक्रमण काढून घेऊ। इथे जवळपास आनंदी अंगण हा जॉगिंग ट्रॅक आहे, खूप चांगला प्रतिसाद इथे आहे। त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ नागरिकांचा तिथे ज्येष्ठ नागरिक संघ तयार झालेला आहे। ते लोक वेळोवेळी व्याख्यानं असतील, वाढदिवस असतील, त्याचबरोबर सहली असतील, असं खूप चांगलं असं एका कुटुंबाप्रमाणे तिथे ते जॉगिंग ट्रॅक सांभाळत आहेत। सर्व जे कोणी फिरणारे लोक आहेत ते एका कुटुंबाप्रमाणे आज तिथे जॉगिंग ट्रॅकवर फिरत आहेत। तिथे सुद्धा आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करून आत्ताच त्याचं गेल्या 15 दिवसापूर्वी लोकार्पण गणपतीच्या काळात आपण केलं। या प्रभाग 8 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपला हा प्रभाग आहे। जवळपास आनंदवलीपासून गंगापूर असेल, त्याचबरोबर पाईपलाईन रोड असेल, सिरीन मेडोज असेल, असा मोठा आपला हा प्रभाग 8 असताना आपण इथे अनेक आणि मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहे। इथे जवळच आपण अभ्यासिका केलेली आहे मुलांकरता, अजून तिचं लोकार्पण बाकी आहे, लवकरच ती सुद्धा आपण सुरू करू। त्याचबरोबर इथे कामगार नगर इथे एक मोठा रस्ता आहे, त्याचं आपण कॉन्क्रीटकरण केलेलं आहे। प्रभाग 8 मध्ये जॉगिंग ट्रॅक असतील, त्याचबरोबर मारुती मंदिर आहे, तिथे सभामंडप केलेला आहे। आनंदवलीमध्ये सिरीन मेडोजमध्ये मोठं समाज मंदिर बांधलेलं आहे, जेणेकरून तिथल्या सिरीन मेडोजमधील लोकांना त्याचा काही ना काही वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग करता येईल। आता त्यांनी गणपती बसवून खूप छान असे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन त्या हॉलमध्ये केलेलं होतं। अशा पद्धतीने विविध विकास कामं, मग त्याच्यात जॉगिंग ट्रॅक असतील, अभ्यासिका असतील, व्यायामशाळा असतील, त्याचबरोबर समाज मंदिर असेल, खेळण्या असतील, बेंचेस असतील, ग्रीन जिम असतील, अशा पद्धतीचे मोठ्या प्रमाणात जिथे जिथे नागरिकांची जी मागणी आली त्या पद्धतीने आत्तापर्यंत आपण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी सगळ्या नागरिकांना सांगेल की प्रभाग 8 मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नसताना देखील अनेक लोकप्रतिनिधी बघतात की आम्हाला इथे मतदान मिळालं नाही, मग तिथे काम नका करू, अशा पद्धतीचं अनेकांचं वागणूक असते। परंतु कुठेही कोणाचाही भेदभाव न करता आपण पूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मागणीनुसार आत्तापर्यंत कामं केलेली आहे। हा सातपूर मंडळात येतो, इथे आमचे सातपूर मंडळाचे अध्यक्ष आलेले आहेत, रामहरी संबेराव, आमचे सर्व पदाधिकारी इथे आहेत। सातपूरमध्ये आपण एक मोठं बसस्टँड बांधलं, त्याचबरोबर आपलं पोलीस स्टेशनची इमारत आपण बांधून लोकार्पण केलेली आहे। ITIची बिल्डिंग जी खूप जुनी होती 40-50 वर्षापूर्वीची, ती पूर्ण आपण नवीन केलेली आहे। अशा पद्धतीचे अनेक कामं, इथे 4 प्रभाग येतात सातपूरमध्ये, त्या प्रत्येक प्रभागामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं विकास काम कुठल्या ना कुठल्या कॉलनीत आत्तापर्यंत आपण पूर्ण केलेली। मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपली एक लाडकी बहीण म्हणून मी आता परत आपली विधानसभेची निवडणूक आहे 50-60 दिवसात, तर
सगळ्यांचा भक्कम असा पाठिंबा या निवडणुकीत सुद्धा आपण सर्वजण आशीर्वाद द्या, सगळेजण पाठिंबा द्या, जेणेकरून आपले जे काही अजूनही काही विकास कामं प्रलंबित असतील निश्चितच आम्ही पूर्णपणे त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते। सर्वजण सकाळचा वेळ आहे, रविवार आहे, तरी सुद्धा उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानते। धन्यवाद। आपण बघतो की गंगापूर रोड इथे मोठ्या प्रमाणात वसाहत वाढले, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, बऱ्याच वेळेला ट्रॅफिक जाम होतो। याकरता पाईपलाईन रोड पासून ते सुलावाईन पर्यंत मोठा रस्ता आपण इथे करतो। लाडक्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश्वरी यांच्या निधीतून जो जॉगिंग ट्रॅकच्या कार्यक्रमाला आज आपण भूमिपूजन कार्यक्रम आपण उपस्थित राहिला आहात, तर मी आपल्या सर्वांचं नागरिकांचं मी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाकडून असं स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या आमदार सौ सीमाताई महेश्वरी, आमचे पालक रामारी संबेराव, आमच्या मंडळाचे सरचिटणीस रवींद्र जोशी, तुषार पगार सर, सूर्यवंशी सर व आमच्या भारतीय जनता संदीप भाऊ काळे, शरद भाऊ तसंच लोखंडे हे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित राहिले आहेत। आणि आपण बघतात आपल्या ताईंचं खूप असं मोठं काम त्यांनी उभं केलेलं मतदारसंघामध्ये, विकासाच्या अशा योजना मतदारसंघामध्ये आणलेल्या आहे। तुमच्या ते जसं आज इथं भूमिपूजनाचं जॉगिंग ट्रॅकचं काम झालेलं, तसं आमच्या अशोकनगर भाजी मार्केट तिथं भाजी मार्केटवाल्यांचा प्रश्न होता, तिथं मोठा डोम त्यांनी बांधून दिलेला आहे। तसेच आपल्या सातपूरमध्ये बस स्टँडचं मोठं काम त्यांनी तिथं बांधून पूर्ण झालेलं आहे। आणि आपल्या सातपूर भागामध्ये मंडळामध्ये विविध ठिकाणी असे लोकोपयोगी विकास कामं त्यांनी केलेली आहे। आणि ताईंच्या माध्यमातून आपल्या कार्यालयातून हजारो महिलांना लाभार्थींचे असे कामं झालेले आहे। आणि मी आता आपले मंडळाचे सरचिटणीस रवींद्र जोशी यांना विनंती करतो, आमदार सीमाताई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपल्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या मतदारसंघात आज आपल्या सिरिन मिडोज आणि पाईपलाईन रोड जवळच्या भागात खांदवेनगर मध्ये जॉगिंग ट्रॅकचा भूमिपूजन समारंभ होतो आहे। जॉगिंग ट्रॅकचा भूमिपूजन समारंभ म्हणजे भविष्यकाळात इथे जॉगिंग ट्रॅक होणार आहे। पंडित साहेबांना 2 मिनिट जॉगिंग ट्रॅक होणार आहे इथं। आणि जॉगिंग ट्रॅक सर्व आबालवृद्धांपासून सर्वांना खूप महत्वाचा आहे। आजच्या या धकाधकीच्या जीवनात जॉगिंग ट्रॅकचा उपयोग काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे। आपण आपलं आरोग्य वाचवण्यासाठी, आपली शरीर संपदा चांगली राखण्यासाठी जॉगिंग ट्रॅकचा आपण उपयोग करतो। आणि सीमाताईंनी वेळोवेळी हे सर्व लोकांचं मनातलं सगळं जाणून आजपर्यंत कामं केलेले आहे। पाथर्डी फाट्यापासून तर सातपूरच्या शेवटच्या टोकापर्यंत ताईंचा मतदारसंघ आहे। समाज उपयोगी सर्व कामे करत असताना महाराष्ट्रात जॉगिंग ट्रॅकचा विधानसभा मतदारसंघ म्हणून आपल्याला हा मतदारसंघ आपल्याला ओळखता येईल। सर्व नागरिकांचं आरोग्य ताई सांभाळतात। आज प्रकर्षाने इथे आम्हाला आमचे भारतीय जनता पार्टीचे माजी मंडल अध्यक्ष अमोल भाऊ इगे यांची आज आठवण होते आहे। इथून जवळच अमोल भाऊ इगेंचं घर आहे आणि अमोल भाऊ आम्हाला ताईंना या विधानसभा मतदारसंघात काम करत असताना नेहमी खूप अशी मदत करायचे। आज त्यांचं सुद्धा पुण्यस्मरण आज आम्हाला होतं आहे। अशा या कार्यक्रम प्रसंगी आमचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य रामारी संबेराव साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री शिवाजी आप्पा शहाणे, तसेच आमचे कार्यकुशल असे मंडळाचे अध्यक्ष नेहमी ताईंच्या मागे सातत्याने धावपळ करत असतात असे भगवान भाऊ काकड, संदीप भाऊ काळे, तसेच दशरथ लोखंडे आणि या भागातील सर्व नागरिक आज ताईंसाठी इथं उपस्थित आहे आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहे। ताई, आम्ही आज तुम्हाला आश्वासन देतो सातपूर मंडळाचे कार्यकर्ते की आपण जे गेल्या 10 वर्षात काम केलेलं आहे ते आम्ही कधीही विसरू शकत नाही। येणाऱ्या 50-60 दिवसात विधानसभा लागणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नागरिक आपल्याला या कार्याची पावती देण्यासाठी आम्ही आपल्यासाठी फिरणार आहोत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला अधिकाधिक भरघोस मतांनी आम्ही निवडून देणार आहोत आणि भविष्यकाळात आपण लाल दिव्याच्या गाडीत राहाल अशी श्री स्वामी समर्थांची माननीय ताई लालगडीत बसवलं। हा पूर्ण एक मोठा एरिया आहे, सगळे नवीन घर आहे आणि हे सगळं तुमच्या पाठीमागे आहे। आज हा जो उपक्रम इथं लाभवला आहे, जर ह्या एरियाची जर दुर्दशा बघितली, जे मेन बोलणं मला आवडत तर खूप ही सगळी गोष्ट गरजेची होती। हा ग्रीन झोनचा पूर्ण एरिया आहे आणि हा पण इकडं जो पूर्ण शहराचा हा नवीन एरिया डेव्हलप झालेला आहे। मी आपल्याला विनंती करेल की थोडंसं एक कार्य इथे करायला पाहिजे, मतदार नोंदणी एक घ्या। काही असे सभासद आहे का जे मतदार नोंदणीपासून इथं नाव काहींचे नाही आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं काम करा का इथं एक
सेशन भरवा मतदार नोंदणीचं, जेणेकरून सगळे पार्टिसिपंट, सगळे रहिवासी आपल्या हक्काच्या मतदारामध्ये येईल. बरोबर आहे. आणि हे जे आपण काम करतायत अतुलनीय काम आहे, त्याबद्दल आम्ही सर्व ग्रीन झोन आणि पूर्ण सिरेनमुडाच्या पूर्ण एरिया आपला आभारी आहे. असेच कार्य तुम्ही करत राहा पुढं. नंदनवन बनवून टाका आमचा एरिया पूर्णपणे, आणि सर्व तुमच्या पाठीमध्ये एक शर्ती तुम्हाला पाठिंबा आमचा राहील. बरोबर आहे. आम्ही पक्ष पाहत नाही, आम्ही व्यक्ती पाहतो. व्यक्ती जी काम करत त्याच्या मागे आम्ही 100% उभे राहतो. कारण तुमचं काम, तुमचा पक्षही चांगला आहे, तुमचं काम पण चांगलं आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांनी मते एक साथ द्यायला हरकत नाही. मॅडम असं आमच्यावर लक्ष ठेवा, काम करा, आणि आम्ही सर्व आपल्या पाठीमागे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी